फ्लावर कॅन्डल्स मराठीतील माहिती आणि त्यांचे महत्त्व दिले आहे. मराठी संस्कृतीत झेंडू किंवा गुलाबाच्या आकाराच्या या मेणबत्त्या सण आणि समारंभांमध्ये प्रामुख्याने वापरल्या जातात. या मेणबत्त्यांना सजावटीच्या वोटिव्ह कॅन्डल्स म्हणून ओळखले जाते. मराठी परंपरेतील सामान्य वापर. दिवाळी दीपावली, पारंपरिक मातीच्या पणत्यांसोबतच आधुनिक आणि रंगीत पर्याय म्हणून या फुलांच्या मेणबत्त्या वापरल्या जातात. त्या बाल्कनीत प्रवेशद्वारावर रांगोळीच्या बाजूला किंवा पाण्याच्या भांड्यात फ्लोटिंग कॅन्डल्स सोडल्या जातात. गणेशोत्सव, आरतीच्या वेळी किंवा मूर्तीभोवतीच्या मखराची सजावट करताना या मेणबत्त्या पूजेच्या मांडणीत एक वेगळीच शोभा आणतात. हळदी कुंकू, मकर संक्रांत किंवा चैत्र हळदी कुंकू समारंभात सुवासिनींना वाण, ओटी म्हणून अशा मेणबत्त्या देणे लोकप्रिय आहे, कारण फुलांचा आकार शुभ मानला जातो. रांगोळीची सजावट. महाराष्ट्रातील घरांमध्ये रांगोळीच्या मध्यभागी किंवा कोपऱ्यात या मेणबत्त्या लावल्या जातात, ज्यामुळे रात्रीच्या वेळी रांगोळी अधिक उठावदार दिसते. फुलांच्या आकाराचे महत्त्व. महाराष्ट्रात झेंडू आणि गुलाब या फुलांना विशेष स्थान आहे. झेंडू मॅरीगोल्ड याला ऊर्जेचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. दसरा आणि दिवाळीत दाराला झेंडूचे तोरण लावण्याची आपली जुनी परंपरा आहे. शुभ रंग. तुमच्या चित्रातील केशरी आणि लाल रंग हे चैतन्य आणि भक्तीचे प्रतीक आहेत, जे सहसा मराठी मंदिरे आणि घरांमध्ये पाहायला मिळतात. खास टीप, या मेणबत्त्या मेणाच्या असल्याने त्या पितळी ताटात लावताना खाली पानाचा तुकडा किंवा कागद ठेवावा. या फुलांच्या मेणबत्त्या वापरून तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी येथे काही कल्पना, क्रिएटिव्ह आयडियाज दिल्या आहेत. 1. पाण्याचे कुंड किंवा वरली सजावट. फ्लोटिंग अरेंजमेंट. एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये किंवा तांब्याच्या वरलीमध्ये पाणी भरा. त्यात गुलाबाच्या पाकळ्या किंवा मोगऱ्याची फुले टाका. मध्यभागी या फुलांच्या मेणबत्त्या फ्लोटिंग कॅन्डल्स सोडा. हे तुमच्या बैठकीच्या खोलीत लिव्हिंग रूम मध्यभागी ठेवल्यास अत्यंत प्रसन्न वाटते. 2. रांगोळीचा केंद्रबिंदू, रांगोळी सेंटरपीस. दारासमोर फुलांची किंवा संस्कार भारती रांगोळी काढा. रांगोळीच्या चारही कोपऱ्यांत किंवा अगदी मध्यभागी या मेणबत्त्या ठेवा. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही या मेणबत्त्या पेटवाल, तेव्हा रांगोळीचे रंग अधिक उठावदार दिसतील. 3. पाहुण्यांसाठी रिटर्न गिफ्ट किंवा वाण, गिफ्ट आयडियाज. जर तुमच्याकडे हळदी कुंकू किंवा एखादा घरगुती कार्यक्रम असेल, तर एका पारदर्शक छोट्या बॅगेत किंवा लाकडी बॉक्समध्ये एक लाल आणि एक केशरी मेणबत्ती एकत्र ठेवा. सोबत एखादे अत्तर किंवा छोटी सुंठवटीची पाकिटे देऊन तुम्ही पाहुण्यांना एक सुंदर ओटी देऊ शकता. 4. देव्हाऱ्याची सजावट, पूजा रूम डेकोर. तुमच्या देव्हाऱ्यासमोर किंवा बाप्पाच्या मूर्तीसमोर 2 समयांच्या मध्ये या मेणबत्त्यांची मांडणी करा. यामुळे पूजेच्या ठिकाणी एक शांत आणि दैवी वातावरण तयार होते.